भाग 19 रात्र 18वी आळणी भाजी। राजा आणि राम नदीवर गेले होते। एका शिलाखंडावर दोघे बसले होते। राजा म्हणाला, राम, मला इथून जावेसेच वाटत नाही। इथली ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो, परंतु सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा। श्यामच्या गोष्टीही ऐकाव्यास मिळतील, मला त्या फार आवडतात। राम म्हणाला, त्यांना गोष्टी म्हणावे का प्रवचन म्हणावे, व्याख्याने म्हणावे का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही। ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते। राजा म्हणाला, श्याम बोलतो त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते, म्हणून सांगण्याला एक विशेष माधुरी असते, म्हणूनच कृत्रिमतेचा लवलेशही नसतो। अरे पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही। आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोगतेत। सगळाच रुपया शुद्ध चांदीचा नसेल तर बाजारात चालत नाही, त्यात थोडी अशुद्धता मिसळावी लागते, तेव्हाच तो खणखण वाजतो आणि व्यवहारात चालतो। राम म्हणाला, माझ्या मनात एक विचार आहे, सांगू तुला? तू हसशील? राजाने विचारले। सांग, मी हसणार नाही। कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधीच हसत नाही। राम म्हणाला, श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध गेल्या तर मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील, आई बापास ते उपयोगी पडतील। श्यामच्या सांगण्यात कोकणातली संस्कृती भरलेली आहे। या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचं वर्णनच आहे, नाही? राजाने विचारले। परंतु श्यामला ते आवडणार नाही, त्याला आत्मविश्वास नाही। कोणी असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य भडक पाहिजे, त्यांना लैला मजनूच्या गोष्टी पाहिजेत, असे तो म्हणतो। राम म्हणाला, त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली, प्रार्थनेची घंटा। दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले। श्याम राजाची वाट पाहत होता। राजा आणि राम दोघे येताना त्याला दिसले। आज मला नाही रे हाक मारलीस, अगदी दोघेच गेलात? श्यामने विचारले। नाही, तू वाचत होतास म्हणून नाही बोलवले, दिवसभर इतर काम असतं, थोडा वेळ वाचत होतास तर अडथळा करू नये असे वाटले। राजा म्हणाला, अरे मला तरी कुठं फारसं वाचायला आवडतं। विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्याची जीवन वाचावी, हृदय वाचावी, त्यातली सुख दुःख जाणून घ्यावी, हेच खरं वाचन, नाही का? श्याम म्हणाला, श्याम, तू भरपूर वाचलंयस म्हणून असं म्हणतोयस। सृष्टीचा ग्रंथ वाचायला शिकावं लागतं। शेतकऱ्याच्या आनंदाचं कवी वर्णन करतात, परंतु शेतकऱ्यास ते उपभोगता येत नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते। राजा म्हणाला। इतक्यात दुसरी घंटा झाली, सारे प्रार्थनेला बसले। प्रार्थना संपली आणि नेहमीप्रमाणे श्यामनं आठवण सांगायला सुरुवात केली। मित्रांनो, प्रत्यक्ष उदाहरणानं जे शिक्षण मिळतं ते शेकडो व्याख्यानं ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही। कृती ही मुकेपणानंच बोलते, शब्दातूनही हे मुकेपण परिणामकारक असते। कसे जेवावे याची सुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे। माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्या पानाकडे पाहून जेवावे, पानावर वस्तू असता मागू नये, येईल तेव्हा घ्यावे, पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील तेव्हा आपणासही मिळेल। हवरेपणा करू नये, शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काहीही टाकू नये, पानातील पदार्थांवर टीका करू नये, पानात गुंतवळ किंवा काही सापडले तर निमूटपणे काढावे, वाच्यता करू नये, दुसऱ्यास वर करून दाखवू नये, कारण दुसऱ्यांना किळस येते। विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे, पान कसे लख करावे। या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत। मी अनेकांना जेवताना पाहिलंय, परंतु माझ्या वडिलांचं जेवण झाल्यावर ताट जितकं स्वच्छ आणि निर्मळ दिसे तसं मी कुठेही पाहिलं नाही। त्या ताटात कोणी जेवलंय का नाही हे समजण्याची ही मारामार पडे। त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावायचा नाही। माझ्या पानाभोवती जर शीत दिसली तर रागावत आणि म्हणत, मथुरीचे एक कोंबडे जेवेल इतकी शीत सांडलीयस, कर गोळा सारी, अमुक वाईट, हे असेच झाले, याला चवच नाही वगैरे ते कधीही बोलत नसत। त्यांना सारेच गोड लागे। त्यांचा एक शब्द ठरलेला आहे, राजमान्य। त्यांना कोणी विचारावे, भाजी कशी झाली आहे, त्यांचं उत्तर ठरलेलं असायचं, राजमान्य। जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती। एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली। रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळात गेले म्हणजे आम्ही पाट पाणी घ्यावायला लागत असू, भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवत असू। आई, भाऊ आले, भाऊ आले, भात उकर। वडील देवळातून येताना गणपतीचं तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले म्हणजे जेवण सुरू होत। त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो। आईनं रताळीच्या पाल्याची भाजी केली होती। माझ्या आईला कसलीही भाजी करायला येत असे, भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी। ती म्हणायची, तिखट मीठ आणि तेलाची फोडणी दिली की सारं कसं गोड लागतं, आणि खरंच गोड लागायचं। ती करी ते सारच गोड लागायचं, जणू तिच्या हातात पाक देवताच होती। केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करत असे। माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे। परंतु त्या दिवशी मजा आली। भाजी झाली होती मुळे आळणी, भाजीत मीठ घालावायला आई विसरली होती।
कामाच्या भरात राहून गेलं घालावयाचं, परंतु वडील बोलत ना म्हणून आम्ही कोणीही बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा, जणू आस्वाद द्रवच ते चालवत होते. आईनं भाजी वाढावायला आणली म्हणजे म्हणायचे, काय फाकडो झाली भाजी. पानातलं मीठही त्यांनी भाजीला लावलं नाही किंवा जास्त मागितलं नाही, कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते म्हणून आम्ही सुद्धा थोडी थोडी खात होतो. आम्ही मीठ मागितलं नाही. आई मला म्हणाली, तुला नाही का रे आवडली भाजी, खात नाहीस रोजच्या सारखी. मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील. मी म्हणालो, असं काही नाही, इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेल तर शिकवूच नका मला, कशाला शिकवता. वडील म्हणाले, अरे तुला राग आहे म्हणून म्हटलं हो, तू जरा रागावलास म्हणजे बरं वाटतं. याला फणसाची भाजी आवडते हो ना, उद्या पाटील वाढीहून आणीन हो, जुना मिळाला तर उकडगरेच करा. आई म्हणाली, आणावा, पुष्कळ दिवसात फणसाची भाजी केली नाही. बोलणी अशी होत होत आमची जेवण झाली. वडील ओटीवर गेले आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातत बसले. खापराची चाती होती, प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे असा दंडक होता. पसारा आटपून आई जेवावयास बसली. ती घास घेते आणि भाजी खाऊन बघते, तो भाजी आळणी, मीठ नाही मुळी त्यात. मी जवळच होतो. आई म्हणाली, काय रे श्याम, भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम सांगावे की नाही रे, आळणी कशी रे भाजी खाल्लीत. मी म्हणालो, भाऊ बोलले नाहीत म्हणून आम्ही बोललो नाही. आईला वाईट वाटलं. मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी, ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, तरीच तू खाल्ली नाहीस, नाहीतर बचकभर भाजी तू खायचास, निम्मी तूच संपवायचास. तुला गुलामा भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते, परंतु आता काय बोलून उपयोग. आपली मोठी चूक झाली असं आईला वाटलं. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची ती चांगली करून द्यावी, जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो की काहीही असो. आपण आळणी भाजी वाढली, हैगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरं झालं नाही असं आईला वाटलं. तिला रुखरुख लागली. बरं, आईला वाईट वाटू नये म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटापटीनं चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये, स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखावू नये ही वडिलांची दृष्टी. मित्रांनो, दुसऱ्याचं मन दुखावू नये म्हणून जिभेवर ताबा ठेवून आळणी भाजी सुद्धा मिटक्या मारून खाणारे माझे वडील श्रेष्ठ. का आळणी भाजी कशी हातून झाली, का रे तुम्ही मला कोणी सांगितलं नाही असं म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी माझी आई श्रेष्ठ. दोघेही थोर आणि श्रेष्ठ. हिंदू संस्कृती संयम आणि समाधान यावरती उभारलेली आहे, त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.